ओय भारी कणकतोय आणि भारी पण वाटतंय. नाही खूप निबर याच्यात आहे ना, आता आपल्याला खिळा पण लवकर ठोकणार नाही, नाही का, खिळा पण ठोकणार नाही तुम्हाला. तर हे PVPचं 6 महिने हे काही आणि वरती काही नाही का पत्र्याचं सेट टाकलेलं आहे. अहो तर फॅमिली बघू शकतात, माझं लग्न होऊन मी जेव्हा आले होते ना तेव्हा हे कपाटात ते ठेवलं होतं, तेव्हापासून काही त्याला म्हणजे एवढं उचल साचल नव्हती केली दिवस असेल पण म्हणजे इकडून जागा इकडं चेंज केली होती ना. आज पहिला दिवस आहे की म्हणजे घराच्या बाहेर काढायचं. घराच्या बाहेर काढायचंय. हे बघा बॅगीत सगळे कपडे भरायचे, दिवाण खोल्या म्हणजे आखी रूम मोकळी करायची. असं बेकार वाटतंय ना. आजच्या ब्लॉग मध्ये ना संपूर्ण घर दाखवणार आहे, त्यामुळे ना ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघा. तर फॅमिली पाहू शकतात. आता ही रूम मोकळी गेलेली आहे, पलीकडल्या रूमचं ना प्लॅस्टर झालेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. ओय ऍक्सिडेंट अभी ऍक्सिडेंट हो गया है. राईट कॉपरे धर. तर फॅमिली पाहू शकतायत ह्या रूमचं प्लॅस्टर झालेलं आहे आपलं, आणि प्लॅस्टर झाल्याच्या नंतर आहे ना खरंच एकदम भारी लुक दिसतोय ना, पाहू शकताय. अब फोटो खींचने में मजा ही मजा आएगा. अभी व्हिडिओ भी बनाने में मजा आएगा, कारण की माझी पाठीमागचं जे बॅकग्राऊंड जर चांगलं असलं ना तर व्हिडिओ पण बनायला भारी वाटतं आणि फिलिंग पण चांगली येते, नाही का. आता आमचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतात इंस्टाग्रामवरती, पण युट्यूबवरती पण सगळं बॅकग्राऊंड नाही का, विटाचं बॅकग्राऊंड व्यवस्थित काय वाटत नव्हतं, नाही का, असं चेहरा वगैरे क्लिअर दिसत नव्हतं. तर आता पाहू शकतात आवाज पण भारी कणकतोय आणि भारी पण वाटतंय. तर फॅमिली माहिती आहे का तुम्हाला, हे जे प्लॅस्टर वगैरे जे आहे ना आपल्या गावाकडे कोणी करीत नाही, खेडे गावाकडे तरी, बरं का. लय दणकट आहे दगडपेक्षा. हा नाही खूप निबर याच्यात आहे ना, आता आपल्याला खिळा पण लवकर ठोकणार नाही, नाही का, खिळा पण ठोकणार नाही तुम्हाला. खिळा मी का ठोकून दाखवतो पण आज नाही. आणि हे सगळं कमी बजेटमध्ये होतं तुम्हाला सांगतो. हे पाहू शकतात हे जे गोणे आहेत ना, या सिमेंट नाही आहे, हे केमिकल आहे. हा उसने खेर आहे साईजचा गोळा केलेला, पण हे सांगतोय. तर फॅमिली पीओपी का सामान. हा हे आहे PVPला, कारण की आपल्याला हॉल बनवायचा आहे आणि हॉलला आपल्याला PVP करून घ्यायची आहे. तर हे PVPचं 6 महिने हे काही आणि वरती काही नाही का. तर PVP पण खूप छान होणार आहे यूज नाही केला का? आणि PVP झाल्याच्या नंतर आहे ना खूप भारी दिसणार आहे आपलं म्हणजे हॉल, नाही का. त्यासाठी आहे ना ब्लॉग आपल्या कंटिन्यू दररोजची दररोज बघायचे तुम्हाला, म्हणजे रोजची रोज तुम्हाला अपडेट भेटेल, नाही का. तर मला काय म्हणायचं आहे, हा लो बजेटमध्ये आपल्या गावाकडे नाही कोणी प्लास्टर करत नाही, नाही का, असं डायरेक्ट सिमेंटने करतं. आणि सिमेंटने आहे का फॅमिली डबल खर्च येतो आपल्याला, बरं का, डबल खर्च. तर याला आहे ना नेम खर्च येतो आपल्या ह्या प्लॅस्टरला. आणि प्लॅस्टर पण आहे नाही खूप लवकर म्हणजे उरकतं. 1-2 दिवसामध्ये ह्या रूम केलेल्या आहेत ना, म्हणजे एका दिवसाला एक रूम केलेली आहे. आणि अगदी कमी खर्चामध्ये जवळपास भरपूर कमी खर्च लागतोय आपल्या सिमेंट प्लॅस्टरपेक्षा. तर किती खर्च आहे ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सगळं घर झालं ना, घर झाल्यानंतर आहे ना हे लय भारी दिसतंय, लय भारी दिसतंय. सगळं घर झाल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला मी किती खर्च आलेला आहे प्लॅस्टरला, पुढल्या कोर्सला पण किती खर्च आला आहे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि मला वाटतं गावाकडील आहे ना लोक इथून पुढे भविष्यात आहे ना असंच प्लॅस्टर करणार आहेत, कारण की शेतकरी म्हणजे आपलं माहिती आहे एक घर भरायचं म्हणजे आपली जी सगळी कमाई ना अख्ख्या म्हणजे जीवनाची ती घरावर लावावं लागतं, नाही का. ती म्हणजे आपण जेवढं कमाई करतो का ती घराला लावावं लागते. आणि त्यामुळेच तुम्हाला सांगतो कमी बजेटमध्ये आहे ना चांगलं घर कसं बनवायचं. आता मला आयडिया आलेली आहे खेडेगावाकडे. खरं सांगतो तुम्हाला जीव तोडून डबल सांगतो, खेडेगावाकडे प्लॅस्टर कोणी करीत नाही आहे, परंतु आम्ही केलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे. आणि एकदम कमी पैशामध्ये किती काय ते तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये ना म्हणजे सांगणार आहे मी. त्यामुळे आपले ब्लॉग आहे ना कंटिन्यू बघत जा. तर फॅमिली पाहू शकतात बाहेरून पण असा लुक झालेला आहे आणि समोर जर प्लॅस्टर केलं आणि डिझाईन केली ना ते पण एक नंबर दिसणार आहे, बरं का. आपण पुढं बार सांगतो मी, पुढं आहे ना पत्र्याचं सेट टाकलेलं आहे. अहो ओके, याचा व्हिडिओ सुरू झाला ना नुसतं बाबा बाबा करतो, त्याला इग्नोर करा, मी पण इग्नोर करतो आहे. तर म्हणजे सिमेंटाचा मी पोर्च करण्यापेक्षा आहे ना मी पत्र्याचा पोर्च केलेला आहे, कारण की आपलं सध्या लो बजेट होतं. हा तर फॅमिली एक सांगायचं राहिलं बघा, प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती नसते, नाही का, की म्हणजे शेतकऱ्याकडे पैसा हा येतो, शेती जर उत्पन्न निघलं का पैसा येतो, परंतु त्या पैशामागे ना खूप कामं असतात, नाही का. कुठं पाईपलाईन कर, कुठं मोटर गाडी, खत आण, हे आण ते आण. त्यामुळे आहे ना पैसा आला तसा आहे ना म्हणजे टिकत नाही आहे शेतकऱ्याकडे. त्यामुळं शेतकऱ्याच्या पिढी जवळपास आहे घर बांधत नाही, नाही का. म्हणजे खूप दिवस लागतात घर बांधायला, की बांधू म्हणून आहे ना, परंतु पैसाच टिकत नाही. काही ना काही कारण असतो, तो पैसा निघून जातो. मग ह्या वर्षी घर बांधायचा, पुढच्या वर्षी भिंत उभी करायच्या, तिसऱ्या वर्षी स्लॅब टाकायचं, मग त्याला प्लास्टर वगैरे करायचं. कारण की घरकामाला आहे ना पैसा खूपच लागतो आपल्याला, पहिले माहिती आहे. त्यामुळे ना मी स्वतः म्हणजे तेवढं आहे मी लो बजेटमध्ये काम करायचा प्रयत्न केलेला आहे आणि लो बजेटमध्ये काम करून
ते घर राहायला आहे ना एकदम म्हणजे भारी पण फिलिंग आली पाहिजे, चांगलं म्हणजे दिसलं पण पाहिजे. त्याच्याकडे पण लक्ष दिलेलं नाही का, कमी पैशामध्ये आहे ना चांगलं पण दिसलं पाहिजे, म्हणजे फिलिंग पण चांगली आली पाहिजे अशा प्रकारे केले. जिथं आम्हाला समोरचा पोरचा हा सिमेंट म्हणजे स्लॅबमध्ये करायचा होता ना, तर त्याला खर्च आम्हाला जवळपास येत होता. नुसतं त्याची कारागिरी सांगितली होती आम्हाला 1,20,000 रुपये नाही का. तर आणि बाकीचं जे मटेरियल आहे ते आम्हाला लागणार होतं जवळपास अडीच लाखापर्यंत लागत होतं, सिमेंट लोखंड वगैरे नाही का. तर त्यामुळे आहे ना आम्ही ते प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही ठरवलं की नाही आपल्याला समोर आहे ना पत्र्याचीच पोळी ठोकू. आणि आता पत्रे पण असे डिझाईनमध्ये निघलेले आहेत का नाही, त्याला त्याने ना घराला खूप चांगली शोभा येते. तर तुम्ही पाहिलेचे ते पत्रे आम्ही किस्ती कलरचे लावलेले आहेत, त्याला एकदम डिझाईनमध्ये भारी दिसतात. आणि ते पण एकदम तुम्ही सांगतो ना, ते कारागिराने जेवढे पैसे सांगितले होते का त्यांची मजुरी, तेवढे पण पैसे लागले नाही आम्हाला, सगळं टोटल त्या पोर्चला बरं का. तर तुम्हाला हे सगळं डिटेल सांगणार आहे ज्यावेळेस घर पूर्ण होणार आहे ना आमचं, त्यावेळेस तुम्हाला सगळं डिटेलमध्ये आहे ना, किती खर्च आला, कशाला काय किती खर्च आला हे सगळं सांगणार आहे बरं का. आणि मग आपल्याला माहिती आहे सिमेंटाचं प्लॅस्टर, सिमेंट वाळू यामध्ये जर प्लॅस्टर करायचं असलं ना, त्याच्यामध्ये पण खर्च खूप जास्त आहे. त्याचीच कारागिरी आम्हाला सांगितली होती, त्या 4 रूमची आणि समोर किचन रूमची त्याचीच कारागिरी आम्हाला सांगितली होती जवळपास 1,15,000 रुपये आम्हाला त्याची कारागिरी सांगितली होती. आणि त्याला सिमेंटाचा वगैरे खर्च जवळपास आहे ना 17,000 रुपये मटेरियल लागणार होतं. आणि त्याच्यापेक्षा खूप निम्म्यापेक्षा कमी आम्हाला आहे ना ह्या प्लॅस्टरला खर्च आलेला आहे. ते पण तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये सगळं. त्यामुळे ना आपला पुढील ब्लॉग पण पाहायचा आहे. आणि जे बाकी आहे ना आता बघा, मग आमचा खर्च आहे ना म्हणजे पोरचा आमचा खर्च वाचला, प्लॅस्टरचा खर्च वाचला. आणि मग त्याच्यामुळेच आम्ही आहे ना पुढं हॉलला आहे ना POP करायचं ठरवलं नाही का. त्या पैशामध्ये आहे ना POP करून सुद्धा आमचे पैसे तेवढे संपत नाही आहेत. आणि POP केल्याच्या नंतर माहिती ना आपल्याला किती भारी लोक येते येणार आहे त्याला. ते लोक आल्याच्यानंतर पण तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आम्ही आहे ना होतं तेवढं कमी पैशामध्ये हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना सांगतो की म्हणजे तुम्ही आहे ना जास्त घराला पैसे गुंतवण्यापेक्षा दुसरीकडं आपल्याला शेतीत कामात लय पैसा लागतो नाही का. पाईपलाईननी कुठं हे खरेदी कर, ट्रॅक्टर हे म्हणजे असं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं नाही का. तर तिकडे थोडा पैसा लावला म्हणजे तो पैसा आपल्याला म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न आहे, घरापासून काही उत्पन्न नाही आहे, परंतु घर हे खूप म्हणजे जर चांगला असेल राहायला तर म्हणजे एक समाजात एक इमेज पण तयार राहते आणि आपलं पण म्हणजे समाधान वाटतं नाही का. त्यामुळं तर होतं तेवढं कमी बजेटमध्ये आम्ही घर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती बजेट कमी लागलेलं आहे ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी म्हणजे घर पूर्ण झाल्यानंतर आहे ना सांगणार आहे. तर आता आलेलो आहेत आम्ही मकान यायला, हे तुम्हाला सांगायचं राहिलं होतं तिथे ब्लॉगमध्ये, त्यामुळे मी नाही आल्यानंतर तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोनाली कापते आता मका. तर आता आम्ही जातो आहे घरी मका कापून. पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा बरं का आपल्या गोकुळ आणि सोनालीचे व्हिडिओ पाहण्यासाठी.